मंडळी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण आंदोलन करत सरकारला सळोकी पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. फक्त महाराष्ट्रातच नाही तर आता संपूर्ण देशभरात त्यांच्या नावाची चर्चा होत असते. आताही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर या अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले. यात त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मराठा समुदाय सुद्धा आहेत. लवकरच आता मराठ्यांचं वादळ हे मुंबईमध्ये धडकणार आहे. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष आता सर्वांना चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मुंबईतील काही भागांमध्ये सुद्धा या चित्रपटाचे शूटिंग होईल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर सुद्धा प्रदर्शित झाले होते. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील हा साकारणार आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर इत्यादी हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली, तर शिवाजी दोलताडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 26 एप्रिल 2024 हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण आंदोलन सुरू असताना स्वतः या चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. तसंच या चित्रपटाची टीम त्यांना भेटायला आणि त्यांची परवानगी घ्यायला तिथे आली होती. आणि तेव्हापासूनच म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या चित्रपटाबद्दल सांगितल्यापासून प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाबद्दलची खूप उत्सुकता आहे.